गुड मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा जो काही एप्रिल महिना चालू झालेला आहे किंवा एप्रिलमध्ये आपण जे काही VHNDचं सत्र वगैरे आयोजित करणार आहोत, तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओमध्ये प्रामुख्याने आपण VHNDमध्ये कोणकोणत्या व्यक्तींना बोलवायचं किंवा कुणाला कुठल्या प्रकारच्या सेवा वगैरे द्यायच्या आणि लसीकरणाचे 4 संदेश वगैरे कुठल्या प्रकारचे द्यायचे, त्याचप्रमाणे या VHNDचा गाभा असणारा आहार प्रात्यक्षिक कुठल्या प्रकारे करून दाखवायचं किंवा या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उपस्थितांना कशा प्रकारे आरोग्य सल्ला द्यायचा याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय खास आहे आशाताई, त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या इतर ज्या काही आशा स्वयंसेविका मैत्रिणी असतील, अंगणवाडी ताई असतील किंवा आरोग्य क्षेत्राशी संबंधित व्यक्ती असतील, ANM असतील, तर त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण ज्या टॉपिकसाठी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याला सुरुवात करूया. बघा, VHND एप्रिल 2025. तर नेमकं VHND म्हणजे काय, तर बघा, विलेज हेल्थ न्यूट्रिशन डे, त्यालाच आपण मराठीतून ग्राम आरोग्य व पोषण दिवस असे म्हणतो. तर बघा, या ठिकाणी आपण सुरुवातीला दिनांक टाकणार आहोत, त्यानंतर इथं ठिकाण मेन्शन करणार आहोत. तर तुम्ही ज्या तारखेला ही बैठक घेणार आहात तर त्याची दिनांक इथं टाकून घ्या आणि कोणत्या ठिकाणी किंवा ही बैठक घेणार आहात तर त्याचं ठिकाण देखील इथं टाका. तर बघा, आज इथं दिनांक टाका, रोजी उपकेंद्र वीट या ठिकाणी ठिकाण मेन्शन करा. या ठिकाणी ग्राम आरोग्य व पोषण दिवस VHND साजरा करण्यात आला. यामध्ये 0 ते 5 वर्ष बालके, गरोदर माता, स्तनदा माता तसेच 10 व 16 वर्ष किशोरी मुली, पात्र जोडपी, BP शुगर पेशंट यांना बोलावण्यात आले. 0 ते 5 वर्ष बालके, गरोदर माता व किशोरी मुली यांचे सुरुवातीला वयोगटानुसार लसीकरण करण्यात आले. नंतर गरोदर मातांची पोटावरून तपासणी, BP शुगर, नवीन ANC असेल तर UPT करून त्यांना कॅल्शियम, फॉलिक ॲसिड व अल्बेंडेझॉल गोळ्या देण्यात आल्या. किशोरी मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करून मासिक पाळीतील आहार व स्वच्छता याविषयी समुपदेशन करण्यात आले. त्याचप्रमाणे 60 वर्षावरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच BP शुगर, कॅन्सर, दमा यांसारख्या पेशंटची CHO मार्फत तपासणी करून त्यांना आहारात तेल, मीठ व साखरेचे प्रमाण कमी असणारा आहार घेण्यास सांगितले. स्तनदा मातांना योग्य आहार व स्तनपानाचे महत्त्व व बाळाची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे उपस्थित पात्र जोडप्यांना सर्व गर्भनिरोधक साधनांची माहिती देऊन त्यांना योग्य साधन निवडून आपत्यात अंतर ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले व उपस्थित मातांना लसीकरणाचे 4 संदेश पुढील प्रमाणे देण्यात आले. तर हे 4 संदेश अतिशय महत्त्वाचे आहेत. ते प्रत्येक VHNDमध्ये किंवा जे काही लसीकरण सत्र झाल्याच्या नंतर आपण उपस्थित मातांना सांगायचं आहे. तर बघा, बालकाला कोणती लस दिली कोणत्या आजारापासून संरक्षण करते, तर हे आपण त्यांना सांगायचं आहे की तुमच्या बाळाला कुठली लस वगैरे दिली आहे आणि ती कुठल्या आजारापासून त्याचं रक्षण करते. पुढील लसीकरणासाठी कधी आणि कोठे यायचं, म्हणजे पुढील लसीकरणाची तारीख आणि ठिकाण आपण त्यांना व्यवस्थितरित्या सांगायचं आहे. कोणते किरकोळ दुष्परिणाम होतात आणि त्याची हाताळणी कशी करायची, म्हणजे साधारणतः लस घेतल्याच्या नंतर ताप येणे किंवा गाठ वगैरे होणे यांसारखे किरकोळ दुष्परिणाम दिसून येतात, तर त्याची हाताळणी कशा प्रकारे करायची. तर यासाठी आपण ज्या काही पॅरासिटामॉल गोळ्यांचे 5 तुकडे वगैरे करून आईच्या दुधामध्ये त्या बालकाला द्यायला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे गाठ होऊ नये म्हणून एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा सुती कपड्यामध्ये बर्फ वगैरे घेऊन तो बाळाला शेकण्यासाठी, म्हणजे ज्या ठिकाणी लस वगैरे घेतलेली आहे त्या ठिकाणी शेकण्यासाठी सांगायचं आहे. तर त्यानंतर बघा, लसीकरणाचे कार्ड सांभाळून ठेवा आणि पुढील लसीकरणाला येताना हे कार्ड सोबत घेऊन या. तर हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे. MCP कार्ड आपण त्यांना घेऊन यायला सांगायचं आहे आणि हे जपून ठेवून पुढच्या लसीकरणासाठी कशा प्रकारे आणायचं हे देखील त्यांना पटवून सांगायचं आहे. त्याचबरोबर या उन्हाळ्यात तापमान वाढत चालल्याने उष्माघात होऊ नये म्हणून व्यक्तीने भरपूर पाणी प्या, उन्हात फिरणे टाळा, सुती कपडे, गॉगल, छत्री वापरा, ORS, लस्सी, ताक घ्या, चौरस आहार घ्या, दिवसा झोपणे आणि मांसाहार टाळा, शिळे अन्न खाणे टाळा, हलका व्यायाम करा असे उपस्थितांना सांगण्यात आले. त्याचप्रमाणे आहार प्रात्यक्षिकामध्ये बघा, आम्ही उन्हाळ्यात सहज उपलब्ध असणारी फळे आणली व त्याचे महत्त्व उपस्थितांना पुढील प्रमाणे सांगितले. तर पहिलं फळ बघा, टरबूज. हे 90% पाण्याने भरलेले असल्याने हे खाल्ल्यास शरीर हायड्रेट आणि थंड राहण्यास मदत होते. ते व्हिटॅमिन C, A आणि पोटॅशियमचा देखील चांगला स्रोत असल्याने शरीरातील
इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते. त्यापुढील बघा, काकडी हायड्रेटिंग अन्न आहे. जास्त पाणी व कमी कॅलरीज असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. काकडी सॅलड, स्मूदी किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता. तर अशा प्रकारे माहिती VHNDत देऊन सभा संपवण्यात आली. शेवटी अनुक्रमणिका आणि उपस्थितांची नावे व स्वाक्षरी घ्यायला विसरायचं नाही. हा व्हिडिओ आवडल्यास व इतर टॉपिकवर व्हिडिओ हवा असल्यास ते कमेंटमध्ये नक्की पाठवा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.